बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले हत्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी 2 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेत। मी सध्या ज्या ठिकाणी हे हत्या प्रकरण घडलं त्या घटनास्थळावरती आहे। या संपूर्ण घटनास्थळावरून पोलिसांनी आता 2 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेत। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही बाजूच्या लोकांकडून एकमेकांना दगड, विटा आणि काचाच्या बॉटलने मारहाण होत असल्याचं दिसत आहे। या सीसीटीव्हीमध्ये तब्बल 13 ते 14 लोक कैद झालेले आहेत। दगड, विटा आणि काचाच्या बॉटलने एकमेकांना मारहाण होत असल्याचं सुरुवातीला दिसतंय। दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये वाद सुरू असताना मुख्य आरोपी आणि विलास घुले यांच्यामध्ये झटापट सुरू होते। यानंतर मुख्य आरोपी हा विलास घुले यांच्या पोटात थेट चाकू खुपसतो आणि या घटनास्थळावरून पळ काढतो। हे संपूर्ण चित्र जे आहे ते सीसीटीव्हीमध्ये कैद झालेलं आहे। सध्या या घटनास्थळावरती काचाच्या काही शाबूत बॉटल, फुटलेल्या बॉटल, दगड आणि काही विटा देखील पडलेल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा आता पोलिसांकडून सखोल असा तपास केला जातोय। हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून आता पोलिसांकडून तपास केला जातोय। घटनास्थळावरील दोन्ही बाजूने एकूण 3 हॉटेल आहेत। यातील 2 हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता या प्रकरणाचा सखोल असा तपास सुरू करण्यात आलाय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।